स्वागत आहे सर्वांचं आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. आज आपण अगदी बेसिक आणि सोप्या अशा रांगोळ्या पाहणार आहोत, ज्या सर्व बिगिनर्ससाठीच आजच्या रांगोळ्या आहेत. ज्यांना बिलकुलच रांगोळी येत नाही आहे त्यांच्यासाठी आजच्या डिझाईन्स आहेत. कारण की भरपूर साऱ्या कॉमेंट्स होत्या तुमच्या, आम्हाला नाही जमत आहेत, शेप्स बनवायला येत नाही आहेत किंवा मग आमच्या रेषाच सरळ येत नाही आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही रोज छोट्या छोट्या रांगोळ्या काढा, तेव्हाच तुम्हाला रांगोळ्यांची प्रॅक्टिस होईल आणि मग तुमचे शेप्स वगैरे पण परफेक्ट होतील. तुम्ही जर महिन्यातून एकदा रांगोळी काढायला घेतली आणि मग तुमचे कसे काय शेप्स वगैरे आणि लाईन्स पण कशा सरळ येणार, तर थोडी थोडी प्रॅक्टिस झाली ना की तुमच्या पण रांगोळ्या व्यवस्थित आणि एकदम रेखीव पण येतील. तर त्यासाठी तुम्ही रोज छोट्या छोट्या रांगोळ्यांपासून सुरुवात करा आणि मग जशी जशी प्रॅक्टिस होत जाईल ना, तसं तसं तुमच्या पण रांगोळ्या व्यवस्थित येत जातील. तर आजच्या डिझाईन्स अगदी बेसिक आहेत, म्हणजे तुमच्यासाठीच मी दाखवलेल्या आहेत या डिझाईन्स. कारण की भरपूर जणांना काही काहींना येत नाही आहेत. मी खूपच रेखीव रेखीव रांगोळ्या दाखवलेल्या मागच्या काही भागांमध्ये, की त्या सरळ फक्त रेषांच्याच आहेत, तर त्या बनवायला थोडाफार अवघड जातात. तर ठीक आहे, आजच्या साध्या सोप्या रांगोळ्या आहेत, अगदी फिंगर रांगोळ्या आहेत. ह्या सिंपल तुम्ही बनवू शकाल अशाच आहेत. तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या रांगोळ्या नक्कीच बनवा. या रांगोळ्या तुम्हाला बनवायला येतील एवढ्या सोप्या आहेत. मागच्या भागातल्या रांगोळ्या सगळ्या खूप सुंदर अशा रांगोळ्या होत्या. तर ज्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल मागच्या भागातला, तो नक्कीच पहा. खूप छान आणि सोप्या अशा रांगोळ्या होत्या आणि सगळ्या सणांच्या वेळी पण तुम्ही काढू शकाल अशा सुंदर रांगोळ्या मागच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि तुम्ही खूप सुंदर अशा कॉमेंट्स पण केलेल्या आहेत त्यामध्ये सगळ्यांनी. तर सगळ्यांना मी रिप्लाय पण करायचा प्रयत्न केलेला आहे. तर थँक्यू सो मच, तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलेलं आहे आपल्या सगळ्या रांगोळ्यांना. तर मनापासून धन्यवाद मैत्रिणींनो. तर आपल्या ज्या आजच्या डिझाईन्स आहेत त्या नक्की सगळ्यांनी एकदा तरी दरवाजासमोर बनवा. ज्यांना रांगोळी शिकायच्या आहेत त्यांनी आपल्या चॅनेलला नक्कीच फॉलो करा. तुम्हाला ही सुंदर रांगोळ्या बनवायला नक्कीच येतील लवकरात लवकर, जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर. आजच्या 6 डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि या सगळ्या डिझाईन्स नक्की एकदा सगळ्यांनी ट्राय करून पहा. छान डिझाईन्स आहेत, अगदी सुंदर. आणि तुम्हाला ही अशा सुंदर डिझाईन्स अजूनही पाहिजे असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच बनवायचा प्रयत्न करेल. ही बघा, ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे. दरवाजासमोर अगदी सुंदर अशा दिसतील अशा डिझाईन आहे आजच्या आणि तुम्हाला काढायलाही येतील, एवढ्या सोप्या आहेत. तर जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही आजच्या डिझाईनमध्ये. खूप इझी अशा डिझाईन्स आहेत. तर जे रोज रांगोळ्या काढतात त्यांनी नक्कीच या सगळ्या डिझाईन्स बनवा आणि जे रांगोळ्या काढत नाही आहेत अजूनही त्यांनी नक्कीच सुरुवात करा. छोटीशी रांगोळी काढत जा एक दरवाजाबाहेर रोज. तर पहा, आपली सुंदर अशी रांगोळी रेडी आहे. नेक्स्ट आपली जी डिझाईन आहे ती 3 ते 2 ठिपक्यांमध्ये आहे. आता ही डिझाईन तुम्ही पाहिलेली पण असू शकते, फक्त मी यामध्ये ना कलर्स वापरलेले आहेत. कलरफुल अशी डिझाईन आहे, छोटीशी आहे पण कलर्स आहेत त्यामध्ये, मस्त असे कलर्स यूज केलेले आहेत मी. कॉम्बिनेशन पहा तुम्ही कसे मी यूज केलेले आहे यामध्ये. आता हे बेसिक आपल्याला हे माहिती आहे, आपण भरपूर रांगोळ्यामध्ये पाहिलेलं आहे. इथे फक्त 2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत, एक छोटी आणि एक मोठी. आणि इथे बघा अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता ही आपली झाली आहे बेसिक, एकदम बेसिक डिझाईन, ज्याच्यामध्ये आपण काहीही कलर्स वगैरे नाही दिलेले. आणि कलर्स पण बघा, आपण ह्यामध्ये काय असे भरणार नाही आहोत, फक्त डॉट्सनेच आपण ह्या रांगोळीला डेकोरेट करणार आहोत. तर पाहू शकता, अगदी सिंपल आणि सोबर अशी रांगोळी
2 मिनटात बनवून होईल एवढी सुंदर रांगोळी आहे ही. म्हणजे कलरफुल पण आहे आणि सुंदरही आहे. तर पाहू शकता आपली ही डिझाईन सुंदर अशी रेडी आहे. नेक्स्ट आपली डिझाईन सिंपल आहे. 3 फुलं बनवायची आहेत आपल्याला इथे. अशा पद्धतीने आपण डॉट्स देऊन घेतोय. तुमच्याकडेही काही झाकण असेल बॉटलचं वगैरे तर त्याचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने सर्कल बनवून घ्यायचं आहे डॉट्सचं आणि बोटाने अशी फुलं बनवायची आहेत. तुम्ही असंही ठेवू शकता आणि मध्ये डॉट पण देऊ शकता. अगदी सिंपल डिझाईन आहे ही. यामध्ये काही तुम्हाला एक्सप्लेन पण करायची गरज नाही आहे. इथे आपण पानं काढणार आहोत. इथे तुम्ही ग्रीन कलर वापरू शकता. ग्रीन कलरनेच बनवा जर कधी तुम्ही बनवली ही डिझाईन तर. माझ्याकडचा ग्रीन कलर अजिबात चांगला नाही आहे त्यामुळे मी यूज नाही केला तो. तर सिंपल आणि साधी अशी ही डिझाईन आपली रेडी आहे. नेक्स्ट आपली छोटीशी रांगोळी आहे. देवघरासमोर तुम्ही ही बनवू शकता. इथे गोपद्य आपल्याला बनवायचं आहे. इथे कमळ बनवणार आहोत आपण. अशा टाईपच्या डिझाईन देवघरासमोर खूप छान अशा वाटतात. मी तर याच टाईपमध्ये बनवत असते आणि ज्या टिपक्यांच्या थोड्याफार मोठ्या डिझाईन असतात त्या दरवाजासमोर बनवते. तर इथे फक्त लाईन देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला. मैत्रिणींनो, आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की मला एक सुंदर अशी कॉमेंट करून सांगा. तर पुढची डिझाईनही पहा. बॉर्डर रांगोळी आहे, खूप छान आहे. आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशा सुंदर, सोप्या आणि नवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत सर्व मैत्रिणींनी रांगोळींची प्रॅक्टिस करा, सुंदर रांगोळ्या बनवा. बाय बाय. थँक्यू.